अशी जर भूमिका असेल सत्ताधारी पक्षाची तर ठीक आहे, तुम्ही सभागृह चालवा, आमची काही हरकत नाही, पण मग आमच्या कडनं कुठल्या सहकार्याची अपेक्षा करू नका. चालेल ना? चालेल काय चालेल. ठीक आहे. आणि मग हे जे माडाचं जी बिल आहे झोपडपट्टीचं त्याच्यावर देखील आम्हाला बोलायचंय. मग ते आज जर मंजूर झालं नाही तर आमची जबाबदारी नाही. नाही नाही, मुद्दा असा आहे पा विखे पाटील साहेब जरा खाली बस. त्यामुळे माझं काय म्हणणं आहे ती शुभेच्छा सभागृहाच्या मग ठीक आहे, मग त्याच्यावर जाहीर चर्चा करू नका. मी आता सांगितलं काय की सावे यांचं विधेयक जे आहे ते घेऊया सांगितलं ना. सावे आले का? महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले दोन्ही घेऊया ना. माझी विनंती आहे क्रमांक हे 27 झालं की ते घेऊया. नोंदणीवरती बोलायचं सगळ्यांना. महाराष्ट्र परब साहेब एक मिनिट. परब साहेब तुमचं काय म्हणणं आधी यांचं घ्यायचं का? आम्ही मगाशी विनंती केली होती की हे सभागृह आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे, आम्हाला सगळ्या आमदारांना जायचंय. यापूर्वी देखील आम्ही नाही असं नाही, याच्यापूर्वी असं आहे. मग 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 असं जर असेल मग मग नाही 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 थांबा जरा शांत राहा. असं आहे शांत जर अशी जर भूमिका असेल सत्ताधारी पक्षाची तर ठीक आहे, तुम्ही सभागृह चालवा, आमची काही हरकत नाही, पण मग आमच्या कडनं कुठल्या सहकार्याची अपेक्षा करू नका. चालेल ना? चालेल काय चालेल. ठीक आहे. चालेल. मग या बिलावरती आम्हाला बोलायचंय काय, आमचं म्हणणं नाही. आणि मग हे जे माडाचं जी बिल आहे झोपडपट्टीचं त्याच्यावर देखील आम्हाला बोलायचंय. मग ते आज जर मंजूर झालं नाही तर आमची जबाबदारी नाही. नाही मुद्दा असा आहे पा विखे पाटील साहेब जरा खाली बसा. आपण ज्येष्ठ मंत्री आहात, मला असं सांगणं योग्य नाहीये, पण बीएससी मध्ये अशी चर्चा झाली होती की उद्या कोर्टाची तारीख असल्यामुळे यांचं जे बिल आहे सन्माननीय मंत्री महोदय सावे यांनी मांडलेलं आणि ते बिल आपल्याला अर्जंटली घेणं गरजेचं आहे. तर आधी ते घेऊया आणि तुम्ही त्याच्यावरती बोला, त्याच्यानंतर नोंदणीच्या विधेयकावरती बोला. आणि मला असं वाटतं की याच्याबद्दल काय अहंकार आणि प्रतिष्ठेचा प्रश्न कोणी करू नये. ज्यांना काही जायचं असेल काय अपरिहार्य कारणासाठी तर तुम्ही जाऊ उशिरा गेला तरी ते असतातच ना तिथे, असं काही नाही आहे तुम्हाला. त्याच्यामुळे ते आम्हालाही माहिती आहे, काही असा प्रश्न नाही. त्यामुळे माझं काय म्हणणं आहे ती शुभेच्छा सभागृहाच्या मग ठीक आहे, मग त्याच्यावर जाहीर चर्चा करू नका. मी आता सांगितलं काय की सावे यांचं विधेयक जे आहे ते घेऊया सांगितलं ना. तुमची विनंती मान्य करता येणार नाही म्हणून कोण दादागिरी करते? आता परब साहेब खाली बसा. परब साहेब खाली बसा. हे आपण विनंती तुम्हाला मी काही बोललेलं नाही, तुम्ही खाली बसा. अहो ते राजवंश खाली बसा. अहो तुम्ही ओरडू नका सगळ्यांवर, असं एवढं रागवायचं नसतं. खाली बसा. असं उभं राहतात सगळे, त्यात काय एवढं रागवायचं आहे? अनिल परब जेवलायत ना तुम्ही, शांत राहा, खाली बसा. अहो पण मी त्याच्यावरतीच बोलतेय ना. अहो राजवंश थांबा. ठीक आहे, वादविवाद करू नका, खाली बसा. वाढदिवसाच्या दिवशी बरं दिसतंय कसा वादविवाद करणं. खाली बसा. खाली बसा 2 मिनिटात. हे तुमच्या विनंतीच्या संदर्भात आम्ही विचार केलेला आहे. मी स्वतः या ठिकाणच्या स्थानावरून मला असं वाटतं की तुम्हाला जाणं आवश्यक आहे. हे जरी खरं असलं तरी सुद्धा तुम्हाला ज्या कामासाठी या विधिमंडळात आपण आहात, नेतृत्व करत आहात, दोन्ही आपल्याला विधेयकांवर बोलायचं आहे. ती तुमची मागणी मी मान्य करते विधेयकांवर बोलण्याची. आणि त्या विधेयकांवरती तुमच्या मनासारखं बोलून झाल्यावर ज्या वेळेला तुम्हाला योग्य वाटेल त्यावेळेला तुम्ही निर्गमन करा. आणि या ठिकाणी तुम्हाला असं वाटलं की नाही आम्ही लक्षवेधी वगैरे सुद्धा आम्ही असताना झाल्या पाहिजेत तर काय हरकत नाही. आपण तुम्ही थांबा असं आमचं म्हणणं नाही की जा म्हणून, पण जाऊ नका असं मी म्हणत नाही. उगाचच वादविवाद वाढवू नका. आणि हे विधेयकावरती चर्चा होणं हे आपल्या सभागृहाचं कर्तव्य आहे. आणि आजचं जे विधेयक आहे याचा नंबर काय साव्यांच्या विधेयकाचा 36 नंबरचं जे विधेयक आहे, 36चा आकडा होता वाचला आता. थांबा जरा. 36चं विधेयक जरी झालं असलं तरी ते 36वा विधेयक आपल्याला पहिल्यांदा घेऊया, त्याच्यावर चर्चा करा. आणि विनंती तुम्ही केली बरोबर आहे, परंतु आज आपल्याला तर शेवटचे 3-4 दिवस आहेत म्हटल्यावरती आपल्याला बऱ्याच वेळा उशिरापर्यंत थांबावं लागतं. तर असं आहे, आता हे विधेयक तर घ्यायलाच पाहिजे 36 नंबरचं. दुसरं विखे पाटील यांच्याकडे तुमच्या किती लक्षवेधी प्रलंबित आहेत बघा बरं. अशाला त्यांनी एखादी विनंती केली की माझे विधेयक घ्या तर याच्यावर एवढं रागवण्यासारखं काही नाही, करावं सहकार्य असं माझं मत आहे. ठीक आहे, आवाज रागवल्यासारखं वाटत होता, रागवले नसतील तर आनंद आहे. आता काय बोलायचं, कशावर हरकत आहे तुम्ही?